मीठ, अगदी थोडंसं तिखट, कांदा, कोथिंबीर, जिरे, गरम मसाला, अंडी, दिवस चालू आहे, उन्हाळा संपलेला आहे, अंगात उष्णता निर्माणासाठी अंडी मुलांना देणं गरजेचं आहे. आता सध्या शाळेत डबासुद्धा 2 द्यायला लागतात, एक लहान भूक आणि एक मोठी भूक. म्हणून लहान भूक नाश्ता केल्यानंतर नाश्त्यासाठी म्हणून ही मसाला चपाती दिली तर मस्त होते. त्याच्यासाठी काय करायचं, पीठ मी कणिक मळून ठेवते, कारण पिठीला जे तेल असते ते मऊ झालेली होते चांगली. पिशवीचं तेल लागते, काय आपल्याला परत लावायची गरज लागत नाही. आता काय करायचं, त्याच्यानंतर तेल लावायचं नाही, असंच लाटायचं पुडका लाटल्यासारखं. गॅस थोडासा मोठा करते. कारण सध्या शाळेला कमीत कमी 2 डबे द्यायची गरज आहे, जास्त असते. आणि लवकर बस जायला लागतं नाही. नाश्ता आहे का मी काय करायचं, एका साईडला भाजायला ठेवलं की मी एका साईडला पण हे घालून आता गॅस थोडा असा मोठा करायचा. आता काय होतं, व्यवस्थित खालनं भाजली जाते. आणि एक चपाती करून ह्याला आतमध्ये तेल वगैरे लावून घडी वगैरे काही घालायची गरज नाही. चपातीची साईड झाली त्या बायचा झालेली नाही आहे. आता काय करायचं, स्लोली असं पलटवून घ्यायचं. तूप, तेल किंवा बटर, मी जास्त तूप वापरते, तेल कमी वापरते. मी तूप लावले. तुम्हाला काय अवेलेबल आहे किंवा घरात मुलांना जे काय आवडते ते. मी तेलाचा वापर थोडा कमी करते म्हणून तूपच लावते. मस्त खालच्या साईडचं भाजेपर्यंत अजून एक आपल्याला हे पसरवून घालतात. 2 एगमध्ये 2 चपाती तयार होतात. साईड नक्की तुपाची घाल. एखादी भाजले काय बघायचं, हे भाजलेलं दिसते तर भाजलेलं दिसतं. खाल्लं जरा तूप किंवा बटर काय तर लावलं की उठायला लगेच मदत. गार झाल्यानंतर डब्यात चालते, गार करायचं आणि मग डब्यात घालायचं. पुदिना असतोय आरोग्याला चांगला. परत कॅरेट वगैरे काय भाजी घालत असते कधी मुलं खात असते तर घालायचं. गॅस बंद करते. तयार झालं. तूप लावलेलं आहे, कोणाला पाहिजे तर सॉस घालायचा. आता तसंच खाल्लं तरी चालतंय. माझ्या रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा.